पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढून सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींचा मोठा पराभव झालाय। त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पवार काका पुतण्याची एकी कायम राहणार आहे। बारामतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत माहिती दिली, मात्र अजितदारांनी यावर स्पष्ट भाष्य केल्याचं दिसलं नाही। पाहूयात। आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। 12 जिल्हा परिषद जिथे शक्य असेल तिथे एकत्रित येण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोकसंख्येबद्दलचा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन्ही पवारांनी एकत्र लढली, मात्र मतदारांनी दोघांनाही नाकारत भाजपला स्वीकारल्याचं पाहायला मिळालं। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपची सरशी झाली। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर बारामतीत पवार काका पुतण्यांमध्ये मोठी खलबत झाल्याचं पाहायला मिळालं। महापालिकांच्या निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांनी थेट शरद पवारांचं निवासस्थान गाठलं। दोघांमध्ये तास ते दीड तास चर्चा झाली। या चर्चेत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह आमदार रोहित पवारही सहभागी झाले होते। आणि अखेर या चर्चेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झालाय। आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। जिथे आपल्याला वाटतं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी लढायचं मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या विचार केला। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या चर्चेला दुजोरा दिलाय। स्थानिक नेत्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। 12 जिल्हा परिषद जिथे शक्य असेल तिथे एकत्रित येण्याची शक्यता आहे। सर्व ठिकाणचे कार्यकर्ते त्या जिल्ह्यातले त्या बाबतीत निर्णय घेतील। कालच पराभव झालाय, आत्मचिंतनाला जरा वेळ द्या। आपण दोन्ही राष्ट्रवादी आगामी झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत आघाडी करणार असल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीने सांगितलंय। मात्र असं असलं तरी अजितदादांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय। मी त्याबाबत माहिती घेईन आणि मग बोलेन असं अजित पवार म्हणाले। आताच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो। तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय। महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे। त्या पद्धतीने आमचं काम तिथं चाललेलं आहे। आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या आघाडीच्या काळात पण तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोकसंख्येबद्दलचा निर्णय घेतात। राज्यात भाजपला मिळणारं यश आणि विरोधकांचा होणारा धुवा हे प्रत्येक लहान मोठ्या निवडणुकीत दिसून आलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही भाजप समोर त्यांचा निभाव लागला नाही। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी पवार काका पुतण्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे।